नमस्कार. सामान्य माणसाच्या कायद्याच्या राज्याच्या संकल्पनेत काही कायदे हे महत्त्वाचे आहेत स्त्रियांच्या दृष्टीने. त्यापैकी एक महत्त्वाचा जो कायदा आहे तो द्विभार्या प्रतिबंधक कायदा. भारतामध्ये 1956 रोजी हिंदू कोड अस्तित्वात आले. या कायद्यानुसार द्विभार्या प्रतिबंधक कायदा झाला. हा जरी कायदा झाला तरी परंतु हिंदू, ख्रिश्चन, पारसी इत्यादी हे धर्म सोडले तर सगळ्यांनाच मोनोगॅमी म्हणजे एकपत्नीत्व ह्याचा कायद्याचं अंमलबजावणी करावीच लागते. असं जरी असलं तरी परंतु आपल्या आजूबाजूला आपण असे अनेक प्रसंग घडताना पाहतो. आता हेच पहा ना. कभी मेरे साथ है कोई रात गुजार. अरे अच्छा, आज काय ऑफिस घरात आलेलं दिसतंय. हां, अहो नवरा दमून आलाय, काय चहा कॉफी विचाराल की नाही? ए सीमा, अगं काय चाललंय तुझं? हां, तू हे सीमा, हे माझं पासबुक आहे. तू माझ्या पासबुकाला काय हात लावलास? मी हिशोब करत होते. कसला? म्हटलं दर महिन्याला तू एवढे पैसे कमवतोस तरी आपल्याला पैसे कमी कसे पडतात? पैसे जातात कुठे? संजय, मी तुला काही विचारलंय? मी माझे पैसे कसेही खर्च करेन. दरवेळेला तुला हिशेब द्यायला मी बांधील नाहीये. अरे, मी तुझी लग्नाची बायको आहे संजय. दर महिन्याला तू काही अमाऊंट कोणाला तरी देतोस. कुणाला देतोस आणि का? हे बघ, पासबुकात नोंद आहे. तू यात लक्ष घालू नकोस. इट्स नन ऑफ युअर बिझनेस, कळलं? बस संजय, इनफ. खूप बनवलंस तुम्हाला. ऑफिस टूरच्या निमित्तानं 8-8 दिवस तू कुठे राहतोस, कुणाबरोबर वेळ काढतोस, सगळं सगळं कळलंय मला. नेमकं काय कळलंय तुला? कोण आहे ही मानसी? संजय, ही मानसी कोण आहे? अगं ती माझ्या मित्राची बहीण आहे. तिला मध्यंतरी काही प्रॉब्लेम होता म्हणून मी काही पैशांची किती किती खोटं बोलशील संजय. मला आधीपासूनच संशय होता, पण वाटायचं तू असं करणार नाहीस. माझा पूर्ण विश्वास होता संजय तुझ्यावर. कम ऑन सीमा, कम ऑन, कूल डाऊन. हे बघ, तुला जसं वाटतंय ना तसं काही घडलेलं नाहीये. तसं नाहीये? मग हे काय? हे काय आहे संजय? तू मानसीशी लग्न केलंस? व्हॉट नॉनसेन्स. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? हे तुझ्या लग्नाचं प्रमाणपत्र आणि हे तुमच्या लग्नाचे फोटो. तिलाही तू सांगितलं नसशीलच की तुझं आधीच माझ्याशी लग्न झालंय, आपल्याला एक 5 वर्षाचा मुलगा आहे. हे तुला कुठून मिळालं? ते महत्वाचं नाहीये संजय. शांत होशील का प्लीज? शांत हो. तू दुसऱ्या बाई बरोबर राजरोस लग्न करतोस आणि मी शांत हो. आपल्या दोघींनाही फसवलंयस तू. सॉरी. एक सामाजिक गुन्हेगार आहेस तू, एकाच वेळी 2-2 लग्न करणारा. सॉरी, आय एम सॉरी. हे बघ, मी तुला हे सगळं सांगणार होतो. हे कधी घडलं, कसं घडलं, मला खरंच काही कळलं वाह वाह संजय, हे कधी घडलं हे तुला कळलंच नाही. सिरियसली? मलाही कळलं नाही आणि तिलाही कळलंच नसेल.
या फसवणुकीची तुला शिक्षा झालीच पाहिजे. प्लीज एक काम कर, तू जरा बस बस शांतपणे बस. हे बघ सीमा, सीमा, जे जे झाले ते आता घडून गेले ना सगळं. हां, अगं तुला वाईट वाटेल म्हणून मी तुझ्यापासून लपवून ठेवलं होतं सगळं. आता एवी तेवी तुला सगळं कळलंच आहे तर काय तर काय? हे बघ सीमा, बी प्रॅक्टिकल. तुला हे सगळं करण्याआधी आपला संसार सुखात चालला होता ना, मग तसाच तो पुढं चालू राहायला काय हरकत आहे? सीमा, तू उगाच राईचा पर्वत करतेस. आणि मला सांग, मी तुला आतापर्यंत काय कमी पडू दिलं ग? तुझ्या सगळ्या मागण्या, सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्यात ना मी, तर वाय डोंट यू ॲक्सेप्ट दिस? काय? तुझं दुसरं लग्न झालं हे मी ऍक्सेप्ट करू? काय हरकत आहे? जुन्या जमान्यातल्या बायकांसारखी मी गप्प बसणार नाही. तुला काय वाटलं मी हे सगळं ऍक्सेप्ट करेन, अश्रू ढाळत बसेन? का तू सांगितलंय तसं सवती बरोबर सुखाने नांदत राहील? सीमा, मिस्टर संजय देशमुख, हा तुमचा गोड गैरसमज आहे. मुळात तुमचं हे लग्नच बेकायदेशीर आहे. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मुस्लिम विवाह कायदा सोडला तर इतर कुठल्याही विवाह कायद्यात आणि धर्मात दुसऱ्या लग्नाला किंवा 2 लग्नांना संमती नाही. सीमा, आय एम सॉरी. सॉरी सीमा. सीमा प्लीज फॉरगिव्ह. सॉरी संजय, आता आपण कोर्टात भेटू. सीमा, गोष्टी इतक्या थराला जायची गरज नाहीये. वी कॅन सॉर्ट आउट द मॅटर. आम्हाला दोघींना फसवण्याचा तुला काहीही अधिकार नाहीये. संजय, कायद्यानं मी तुझी बायको आहे आणि तुझं हे लग्न बेकायदेशीर आहे. याच्यावर आता मी कोर्टातूनच शिक्कामोर्तब करून घेईन. कळू दे तिलाही आपण ज्या संजय देशमुखांशी प्रेमविवाह केलाय त्यांनी आपल्याला कसं फसवलंय ते. आज या विषयावर आपल्याकडे चर्चा करण्यासाठी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारीजी इकडे आलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. जर नवऱ्याने लग्न करायचं आणि स्त्रीनी जर सिद्ध करायचं, मग तिने करायचं तरी काय? तिला कायद्याचं संरक्षण कुठलं असू शकतं? किंवा जर कायद्याचं संरक्षण मिळाल्यानंतर तिने कोर्टामध्ये हे प्रूव्ह करायचं, यासाठी तिने काय काय करणं आवश्यक असं याच्यावर जर आपण खुलासा करूया. काय आहे, आपण जरी द्विवार्या प्रतिबंधक कोडमध्ये हिंदू कोडप्रमाणे निषिद्ध मानलं आणि तो प्रतिबंधक मानला, तरी अडचण अशी येते की कायद्याचं ज्ञान ज्यांना असायला हवं त्यांना नसतं आणि स्त्रियांपर्यंत कायद्याचं ज्ञान अजूनही इतके वर्षानंतरही आपण पोचवू शकलो नाही. म्हणून काही गैरसमज आहेत. पहिला गैरसमज असा आहे की पहिल्या पत्नीला मूलबाळ होत नसेल तर तिच्या संमतीने दुसरं लग्न केलं तर या द्विवार्या प्रतिबंधक कायद्याचा भंग होत नाही. काही गैरसमज असे आहेत की आपल्या देशामध्ये स्टॅम्प पेपरवर जर आपण सोडचिठ्ठी लिहून दिली तर पहिलं लग्न भंग होतं, हा एक गैरसमज आहे. या गैरसमजांचा फायदा पुरुष घेत असतो आणि मग जेव्हा दुसरं लग्न होतं ते दुसरं लग्न कायद्याप्रमाणे गैरकायदेशीर असलं तरी स्त्रीला त्या बाबतीमध्ये अज्ञानापोटी असं वाटतं की हे कायदेशीर आहे. ही पहिली अडचण आहे. दुसरी अडचण तुम्ही सिद्ध करण्याबद्दलची ज्या म्हणता ते खरं आहे, पण त्यातून मार्ग 2 निघाले आहेत. पहिला मार्ग आता असं निघाला आहे की आपल्याकडे आपण एक कायदा काढला आहे की कुठल्याही पद्धतीने जरी लग्न झालं तरी ते लग्न रजिस्टर केलं पाहिजे आणि ते जर रजिस्टर झालं तर मग हे जे बंधन आहे की ते सिद्ध करण्याचं आहे ते बंधन बरंचसं कमी होतं. दुसरं, आता कायदा आणि आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आपण या मुक्कामावर पोचलो की अनेक वर्ष जर ते पती पत्नी म्हणून राहत असतील, समाजाने त्यांना पती पत्नी म्हणून स्वीकारलं असेल, मुलंबाळं असतील, घरच्यांनी पती पत्नी म्हणून मानलं असेल तर एक प्रकारचं प्रिझम्पशन त्यात असावं असं आता आपण मानायला लागलो. कारण कुणाचंही लग्न असलं ते 50 वर्षापूर्वीचं झालं असेल तर 50 वर्षापूर्वी सगळे विधी पूर्ण करून लग्न केलं हे सिद्ध करणं कठीण जातं. तीच भूमिका पुरुष जेव्हा दुसरं लग्न करून घेतो तेव्हा लग्न केलंच नाही, कुठला तरी विधी करतो आणि म्हणतो की मी दुसरं लग्नच केलेलं नाही. म्हणजे त्या स्त्रीची भूमिका आपण ज्याला अंगवस्त्र किंवा रखील म्हणतो तेवढीच राहते. म्हणून पुरुष अनेकदा फसवून दुसरं लग्न करून घेतो. पहिल्या लग्नाची
माझं झालंच नव्हतं किंवा ते भंग झालं असं सांगून दुसरं लग्न करतो आणि अज्ञानापोटी स्त्री पुन्हा दुसरं लग्न करते. या सगळ्या भानगडीतून मार्ग काढायचा असेल तर हे खरं आहे की कोर्टात जो फरियादी असतो त्यालाच ते सिद्ध करावं लागतं, त्याच्यावरच ती जबाबदारी असते, ज्याला आपण बर्डन ऑफ प्रूफ म्हणतो. पण ते आता आपण हळूहळू कमी कमी करत चाललो या निकालांमुळे, की जर इतकी वर्ष तुम्ही स्त्री पुरुष आणि पती पत्नी म्हणून जगला असाल, मुलं असतील, समाजाने तुम्हाला पती पत्नी म्हणून स्वीकारलं असेल, घरच्यांनी जर स्वीकारलं असेल, तर एक प्रिझम्पशन आहे की तुमचं कायदेशीर लग्न झालं होतं. हे रिबटेबल आहे, पण ते मग जबाबदारी त्यांच्यावर येते जे म्हणतात की लग्न झालेलं नव्हतं. म्हणून या मुक्कामापर्यंत आपण आज पोचलो आहोत. दुसरी जी गैरसमज आहे की पत्नीच्या संमतीने दुसरं लग्न केलं तर ते कायदेशीर होतं, हाही एक गैरसमज आहे. कुठलाही गुन्हा कोणाच्याही संमतीने करता येत नाही. संमतीने केला तरी तो गुन्हाच राहतो. म्हणून त्याचं गुन्हेगारीचं स्वरूप तेच आहे. आणि हिंदू कोडमध्ये तर कलम 17 प्रमाणे विवाहाच्या कायद्याप्रमाणे आपण मांडलं की दुसरा लग्न हे नुसतंच कायदेशीर नाही, तर तो गुन्हा आहे, ज्या गुन्ह्यासाठी शिक्षा होऊ शकते. फौजदारी गुन्हा असल्यामुळे फौजदारी प्रकाराची शिक्षा होऊ शकते, दंडाची शिक्षा होऊ शकते, कैदेची शिक्षा होऊ शकते. पण या बाबतीत स्त्रियांना जे शिक्षण द्यायला पाहिजे, त्यांच्यापर्यंत कायद्याचं शिक्षण पोचवायला पाहिजे, ते आपण पोचवू शकलो नाही. ही याच्यातली पहिली अडचण आहे. जसं आता तुम्ही सांगितलं की मॅरेज रजिस्ट्रेशन हे बंधनकारक झालेलं आहे, त्यामुळे एक डॉक्युमेंटरी प्रूफ त्या स्त्रीला मिळू शकतो. परंतु काही वेळेला जर ऑलरेडी जर मॅरेज रजिस्टर केलं नसेल आणि ही कोर्टात गेल्यानंतर त्यावेळेला तिला कळलं, म्हणजे तो एक डॉक्युमेंटरी प्रूफ जर तिच्याकडे नसेल, तर त्या व्यतिरिक्त असे कुठले लेखी पुरावे, जशी काही फोटोग्राफ्स, काही छायाचित्र, एकत्र राहण्याचा दाखला, किंवा जर त्यांनी नवऱ्याने काही जर धार्मिक विधी दुसऱ्या लग्नाचे सुद्धा केले असतील तर भटजींचा पुरावा, किंवा काही विटनेसेस असतील, त्यांनी एकत्र राहताना पाहिलं असेल, नवरा बायको याप्रमाणे जर किंवा त्यांनी कधी इंट्रोड्यूस करून दिलं असेल, तर असे छोटे छोटे पण अत्यंत महत्त्वाचे पुरावे सुद्धा मला असं वाटतं कोर्टाला सादर केले तर कोर्ट त्याला कितीपर्यंत महत्त्व देईल, किंवा आणखीन काही तिला नाही, पुरावे देणं गरजेचं आहे का? कोर्ट त्याला महत्त्व देतं प्रिझम्पशन ड्रॉ करण्याकरता. परंतु कायद्याप्रमाणे जे धार्मिक विधी व्हायला पाहिजेत ते सिद्ध करण्याची जबाबदारी आली तर त्यावेळेचा तो भटजी अस्तित्वात असला पाहिजे, पहिल्या लग्नाचा साक्षीदार असला पाहिजे. म्हणून पहिल्या लग्नाच्या बाबतीत ही अडचण जास्त येते, दुसऱ्या लग्नाच्या बाबतीत कमी येते. पण दोन्ही लग्नाच्या बाबतीत तुम्ही म्हणता त्या पुराव्यांनी काम चालू शकतं. शेवटी हा प्रश्न येतो की कुणावर विश्वास ठेवायचा, आणि एकूण सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स आपण ज्याला आलो म्हणतो ते, आणि ज्या पद्धतीनं हे पती पत्नी म्हणून वागले असतील त्याच्या भरोशावर कोर्ट एक प्रिझम्पशनचा फायदा, ज्याला आपण गृहीत धरून म्हणतो, आणि इतर पुरावा याच्या भरोशावर त्या स्त्रीच्या तर्फे निकाल लागू शकतो. ज्या स्त्रीचं खरोखर पहिलं लग्न झालं आणि नवऱ्याने बेगेमीचा गुन्हा केलेला आहे, परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की नवरा त्यावेळेला 2 स्त्रियांना फसवत असतो. म्हणजे अशी असण्याची शक्यता असते की ज्या दुसऱ्या स्त्रीबरोबर त्याने लग्न केलं आहे त्या दुसऱ्या स्त्रीलाही पहिलं त्याचं लग्न झालं असेल, हे जर ही फॅक्ट जर त्यांनी सप्रेस केली असेल, ती सांगितली नसेल, तर अर्थात त्या स्त्रीची सुद्धा फसवणूक झालेली असेल. तर अशा स्त्रीला कायद्याचं संरक्षण काय असू शकतं, आणि अशा स्त्रीने कायद्याची मदत घेताना तिला काय सिद्ध करण्याची गरज आहे? नाही, हे जे दुसऱ्या लग्नाबद्दलचं तुम्ही म्हणता याच्यामध्ये तिचं फसवणूक होऊन लग्न झालं तरी ते दुसरं लग्न गैरकायदेशीरच मानलं जातं. त्याला कायदेशीर मानणं कठीण जातं. याचं मुख्य कारण असं की नाही तर प्रत्येकच दुसऱ्या लग्नाची पत्नी असं म्हणेल की मला फसवलं होतं. पण जिथं खरंच फसवलं असेल आणि पहिल्या लग्नाचं जे सत्यता आहे तीच लपवून ठेवली असेल तर तिला कायद्यामध्ये त्या माणसावर चिटिंगची केस करता येते, त्याबद्दल गुन्हाही हे होतो. आणि परंतु ती जी अडचण तुम्ही म्हणता ती निघून जात नाही, कारण अजून तेवढा कायदा पुढे गेलेला नाही. त्या स्त्रीला कुठले अधिकार येतील हा मुख्य प्रश्न आहे. या दुसरं लग्न जरी व्हॉइड किंवा रद्दबदल झालेलं असं आपण मानलं गेलं तरी दुसऱ्या लग्नाच्या मुलांना आपण अधिकार दिलेले आहे कलम 16 प्रमाणे, परंतु या बाईला आपण अधिकार दिलेले नाही. म्हणून तेवढ्या बाबतीमध्ये कायद्यामध्ये मला वाटतं दुरुस्ती करण्याची गरज आहे. पण तरी अडचणी येते, आणि ती अडचणी सुप्रीम कोर्टाने एका केसमध्ये सोडवली. ती असं सोडवली की त्या पुरुषांनी जर मान्य केलं असेल की ती आपली पत्नी आहे आणि विधीपूर्वक जर दुसरं लग्न झालं असेल, नुसतं थातूरमातूर नव्हे तर जेवढे आवश्यक विधी आहेत ते पूर्ण करून, तर दुसऱ्या पत्नीला सुद्धा
वाऱ्यावर सोडून देण्याची चुकीचं आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाने एका केसमध्ये आता असं म्हटलं की त्या बाबतीमध्ये तिला मेंटेनन्स किंवा पोटगी मिळण्याचा अधिकार पतीकडून मिळू शकतो, जरी संपत्ती वर्ता आणि इतर अधिकार नाही मिळाले तरी. इथपर्यंत कोर्ट आला आहे. पण न्यायालय ज्या भूमिकेवरून येत जातं त्यातून दिशा धरून घेऊन शेवटी कायदेमंडळानं कायद्यात फरक करण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे. पण ती भूमिका स्वीकारणं थोडं कठीण जातं, कारण एरवी मग एकपत्नी ज्याला आपण म्हणतो त्याला अर्थ राहत नाही. म्हणून दुसऱ्या स्त्रीची ही जबाबदारी आहे की जी जेव्हा त्याच्याशी लग्न करते तेव्हा तिने सगळी चौकशी करूनच लग्न केलेलं पाहिजे. स्वतःच्या अज्ञानाचा किंवा स्वतःच्या चुकीचा फायदा घेता येत नाही असा कायदा आहे. म्हणून त्याही दृष्टीने ती बिचारी अडचणीत येते. हे अगदी खरं आहे धर्माधिकारी साहेब. बऱ्याच वेळेला प्रेक्षकांना असा प्रश्न पडतो की आपण पेपरमध्ये बघतो, प्रसारमाध्यमांमध्ये वाचतो की धर्मांतर केलं म्हणजे त्याला कन्व्हर्शन, म्हणजे दुसऱ्या धर्माचा स्वीकार केला आणि नवऱ्याने दुसऱ्या एका स्त्रीशी लग्न केलं तर बायगॅमी ठरत नाही, अशा एक प्रकारचा जो समज आहे त्याच्यावर तुम्ही काहीतरी इकडे कायद्याची जी पोझिशन आहे ते सांगणं इथे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की फक्त लग्न करण्याकरता धर्मांतर केलं असेल तर ते खरं धर्मांतरच मानलं जात नाही, हे एक आहे. आणि हिंदू पद्धतीने पहिलं लग्न झालं असेल तर केवळ धर्मांताने ते लग्न अभंग होत नाही, रद्दबदल होत नाही. म्हणून कुठल्याही पद्धतीने तुम्ही दुसरं लग्न जरी केलं धर्मांतर करून तरी ते दुसरं लग्न बेकायदेशीर आहे, त्याला कायदेशीर दर्जा मिळत नाही. परंतु त्या बाबतीतही तुम्ही ही भूमिका स्वीकारली पाहिजे की पहिलं लग्न जर मुस्लिम पद्धतीने झालं असेल तर दुसरं लग्न मुस्लिम पद्धतीने होऊ शकतं, कारण त्या धर्मामध्ये तो अधिकार आहे. पण पहिलं लग्न जर तुमचं स्पेशल मॅरेज ॲक्टचं असेल किंवा पहिलं लग्न तुमचं हिंदू पद्धतीचं असेल तर केवळ धर्मांतराने ते रद्दबादल होत नसल्यामुळे त्या धर्माच्या दुसऱ्या धर्माच्या पद्धतीने केलेलं लग्न हे द्विभार्या प्रतिबंधक कायद्याच्या प्रमाणे गैरकायदेशीरच ठरतं. त्यात काही अधिकार मिळत नाही. ज्याला आपण रद्दबादल झालेलं लग्न म्हणतो तसंच ते लग्न असतं आणि त्या बाबतीत वेगळी भूमिका घेण्यात येत नाही. कारण आता सुप्रीम कोर्टाने असं म्हणून ठेवलं की त्यांच्या लक्षात असं आलं आणि आपणही बघतो की फक्त लग्न करण्याकरता म्हणून जुजबी धर्मांतर होतात, नावंसुद्धा बदलत नाही, काहीही बदलत नाही, दुसरं लग्न करून नंतर फक्त जगता यावं एवढीच भूमिका असते. म्हणून हे धर्मांतर ज्याच्यामध्ये आपण श्रद्धा आणि निष्ठा धर्माबद्दलची सोडून दुसऱ्या धर्माची निष्ठा आणि श्रद्धा स्वीकारत नाही ते धर्मांतरच नव्हे. आणि हे जुजबी फसवून केलेली जी धर्मांतर असते त्याच्या भरोशावर केलेलं लग्न हे कधीही कायदेशीर मानलं गेलं नाही आणि मानलं जाणारही नाही. हां, म्हणजे धर्मांतर हा जो एक मध्ये बऱ्याच वेळेला शॉर्टकट म्हणून वापरला, त्याला आपण कधीकधी कलरेबल कन्व्हर्शन म्हणतो. म्हणजे जरी कलरेबल कन्व्हर्शन केलं की लग्न करण्याच्या दृष्टीने धर्मांतर केलं तर तरीपरंतु ती बायगॅमीच आहे, तरीपरंतु ते चिटिंग आहे, ते गुन्हेगारी, त्याच्यावर खटला होऊ शकतो हे मात्र नक्कीच आहे. त्यामुळे समाजामध्ये त्या बाबतीत जे गैरसमज आहे ते दूर होणं ही खूप महत्त्वाची गरज आहे असंच तुम्हाला वाटत असेल? मला वाटतं बरोबर आहे. एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे वारसांचा. लग्न झाल्यानंतर दुसरं जर लग्न झालं असेल आणि तेवढ्या त्या पिरियडमध्ये त्या स्त्रीला मूल झालं असेल तर त्या मुलाला कायदेशीर वारसा हक्क कुठला मिळतो, त्याची जी लिगॅलिटी असते ते अनावरस असतं की औरस असतं, ह्या बाबतीमध्ये पण अजून लोकांच्यामध्ये बरेच गैरसमज किंवा संकल्पना चुकीच्या असू शकतात. त्यात असं झालेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला की दुसऱ्या लग्न झालेलं त्याच्यातलं जे मूल असेल, लग्न जरी गैरकायदेशीर असलं तरी आपण अनौरस आणि औरस अशी मुलांची विभागणी केलेली नाही. म्हणून मुलांना हक्क मिळतो तो फक्त वडिलांच्या संपत्तीपुरता किंवा मिळकतीपुरता, वंशपरंपरागत संपत्तीत हक्क मिळत नाही, एवढाच फरक आहे. मुलाला आपल्या वडिलांकडून मेंटेनन्सही मागता येतं, दुसऱ्या लग्नाच्या पत्नीला ते मागता येत नाही. कारण पत्नीला जो अधिकार दिला आहे ती कायदेशीर पत्नी असली पाहिजे असं म्हटलं आहे. या कायद्याच्या भाषेत सांगायचं तर कायदेशीर आणि गैरकायदेशीर पत्नी असे दोन भाग पत्नीच्या बाबतीत आले. खरं म्हटलं म्हणजे दुसरी पत्नीच नाही जर ती कायदेशीर नसेल तर, म्हणून तिला अधिकार नाही मिळत. पण यांना अधिकार मिळतो. आणि मुलांच्या बाबतीमध्ये औरस आणि औरस ही भूमिका बरीचशी हिंदू कोड बिलानीच
कलम 16मध्ये स्वीकारलेली नाही आहे. म्हणून मुलांच्या बाबतीमध्ये त्यांना वडिलांच्या संपत्तीमध्ये आणि मिळकतीत अधिकार मिळतो. म्हणून तुम्ही बघितलं असेल की सर्वोच्च न्यायालयाने त्या मुलांना वडिलांच्या पेन्शन आणि ग्रॅच्युइटीमध्ये अधिकार दिला आणि तो त्यांना अधिकार आहे असं कायद्याने मान्य केलं. कारण एकदा कलम 16प्रमाणे व्हॉईड असलेल्या मॅरेजमधली ही मुलं ही लेजिटिमेट म्हणजे औरस आहेत असं मानल्यानंतर त्याच्याची भूमिका फक्त त्या पुरुषापुरती म्हणजे वडिलांपुरती वेगळी आली. त्यांच्या संपत्तीमध्ये त्याला अधिकार मिळाला, वंशपरंपरागत संपत्तीमध्ये नाही मिळाला, एवढाच फरक आहे. पण तुम्हाला असं वाटत नाही का की वडिलांनी खरं म्हटलं तर दुसरं लग्न केलं हा कायदेशीर चूकच आहे, बेकायदेशीर आहे, त्यानंतर त्यांनी गुन्हाही केलेला आहे, फौजदारी, असं असताना सुद्धा पहिल्या पत्नीच्या मुलाची काहीही चूक नसताना आणि पहिल्या पत्नीची चूक नसताना त्यांच्या संपत्तीमध्ये शेअर निर्माण होऊन एक प्रकारचा अन्याय पहिल्या पत्नीच्या मुलांना होतो असं वाटत नाही का? अन्याय होतो तुम्ही म्हटलं तर होत नाही असं मी म्हणेन. कारण वंशपरंपरागत संपत्तीमध्ये जेव्हा त्या मुलांना अधिकार मिळत नाही त्यावेळेला आपण असं मानलं पाहिजे की वडील तर त्याचे ते होते, वडिलांनी हा आपला मुलगा आहे म्हणून मान्य केलं. हे जर मान्य केलं असेल तर त्यांच्या लालन पोषणाची जबाबदारी त्यांच्यावर तुम्हाला ठेवावी लागेल आणि ती आहे तेवढ्यापुरतंच हे मानलं गेलेलं आहे. ज्याला आपण संपत्तीचा संपूर्ण अधिकार म्हणतो तो त्यांना मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्ही बघितलं पाहिजे, वंशपरंपरागत संपत्तीमध्ये मुलांना जन्मानी अधिकार मिळतो, तोही अधिकार यांना जन्मानी मिळत नाही. यांना फक्त वडिलांच्या नंतर त्याच्या संपत्तीत आणि त्याच्या पेन्शन आणि याच्यात अधिकार मिळतो, एवढंच आहे. तेही जर राहिलं नसतं ना तर ही त्या मुलांची काय चूक आहे की ज्यांचा जन्म झाला त्यांना काय माहीत होतं की दुसरंही गैरकायदेशीर आहे. वडिलांनी लग्न केलं, कायदेशीर असेल गैरकायदेशीर असेल, पण मुलांना वडील तर निवडण्याचा अधिकार नव्हता. मग त्या मुलांवर संपूर्ण अन्याय होऊ नये म्हणून कायद्याने एवढी भूमिका स्वीकारली आहे की त्यांच्या मेंटेनन्सची जबाबदारी आणि वडिलांची पेन्शन ग्रॅच्युइटी म्हणजे याला आपण वैयक्तिक त्यांचे अधिकार म्हणतो तेवढ्यापुरताच आपण त्यांना अधिकार दिलेला आहे. पहिल्या लग्नाची मुलं जी कायदेशीर लग्नाची मुलं आहेत त्यांची संपत्तीतले अधिकार वेगळे आहेत, यांचे संपत्तीचे अधिकार अगदी लिमिटेड आहे आणि तेवढे लिमिटेड पुरतेच आपण ठेवलेले आहेत. कायदा व कोर्ट ही जर बाब सोडली तर द्विभार्या प्रतिबंधक कायद्यामध्ये प्रूव्ह करण्यासाठी इतर अनेकही बाबी आहेत, त्यासुद्धा मला असं वाटतं इथे चर्चेला जाणं अत्यंत आवश्यक आहे. याबद्दल आपलं काय मत आहे? तुम्ही थोडंसं याचा खोलात जाऊन विचारच केला पाहिजे असं म्हणतो मी. आपण काय करतो, आपण एका कायद्याबद्दल आज विचार केला, आपण एका अंगाबद्दल विचार केला. राज्य शासनाचे जे 3 अंग आहेत, एक लेजिस्लेचरला म्हणतो कायदेमंडळ, दुसरं शासन व्यवस्था अंमलबजावणी करणारं आणि तिसरं न्यायालय. या तिघांमधलं सामंजस्याबद्दल जेव्हा विचार करायचा असतो तेव्हा एका कायद्याचा विचार करून तुम्हाला थांबता येणार नाही, इतरही कायद्यांचा विचार करावा लागेल. तुकडे तुकडे करून विचार करणं वेगळं आणि संपूर्ण कायद्याचा विचार करणं वेगळं. म्हणून तुमच्या लक्षात येईल की आपण हिंदू कोडच शब्द घेतला, संपूर्ण कोड तयार केलं. कायदे वेगवेगळे असते तरी सगळ्यांना एकत्र आणून एक कोड निर्माण झालं, त्याचा विचार तुम्हाला करावा लागेल. तिसरी गोष्ट अशी आहे की दुर्दैवाने आजही आपल्या राज्यघटनेने सुद्धा स्त्रीला वीकर सेक्शनच मानलं. तिला संपूर्ण नागरिकत्वाचा अधिकार तर सोडूनच द्या, पण संपूर्ण मनुष्यत्वाचाही अधिकार मिळालेला नाही. आणि कुठलाही अशा प्रकारचा कायदा लोकमताचं अधिष्ठान नसेल ना तर आपल्या पायावर उभा राहत नसतो. कायदा वाट मोकळी करून देतो, कारण प्रेरणा देत नाही. म्हणून प्रेरणा देण्याचं जे काम आहे ते सामाजिक संस्थांना करावं लागेल. अंमलबजावणीच्या बाबतीत पोलिसांना मदत करावी लागेल आणि एवढ्यानी चालणार नाही तर एक वातावरण समाजाचं बदलून अशी परिस्थिती निर्माण करावी लागेल की दुसरं लग्न करण्याची हिंमत मुलींचीही होणार नाही आणि तिच्या कुटुंबियांची होणार नाही. म्हणून हा एक प्रश्न फार एक मोठा प्रश्न आहे आणि त्या मोठ्या प्रश्नाच्या एका पैलूवरच आपण आज विचार केलेला आहे. बाकीच्या पैलूंवर विचार करत असताना जेव्हा द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचा भंग झाला म्हणून कोर्टात केस जाईल तेव्हा पोलीसवाल्यांची जबाबदारी वाढेल आणि ती पोलीसवाल्यांची जबाबदारी त्यांनी बरोबर केली पाहिजे. म्हणून निर्मलाताई, मी तुम्हाला असं म्हणेन की आपल्या ह्याच्यात एक वाक्य आहे, हू विल वॉच द वॉचमॅन. पहारेकरी नेमून देण्याने होत नाही, तो झोपला आहे की नाही जागा हे पाहावं लागतं आणि ते काम मात्र तुमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनीच आणि सामाजिक संस्थांनीच केलं पाहिजे, तरच ते होण्यासारखं आहे.
तुम्ही फक्त कायद्यावर सोडून बसाल तर मला वाटतं हे चालणार नाही आणि ते होऊही नाही. अशाच सीमा निर्माण होऊ देऊ नये म्हणून काय काय करण्याची आवश्यकता होती हा दृष्टिकोन बाळगून आज आम्ही इकडे चर्चा केलेली आहे. बायगामी हा तसा गंभीर विषय आहे. समाजाने तो गांभीर्याने घेतला पाहिजे. स्त्रीने सुद्धा अशा प्रकारच्या तिच्या परिस्थितीला तिने स्वतः खंबीरपणे कसं उभं राहिलं पाहिजे ह्याची पण तिने काळजी घेतली पाहिजे. अशा अनेक प्रश्नांना या अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये आपण उत्तरं देणार आहोत. तर सीमेच्या दृष्टीनं सुद्धा इतर अनेक महिलांच्या दृष्टीने सुद्धा हा कार्यक्रम त्यांना उपयोगी पडेल अशी मी इथे भावना व्यक्त करते. आणि पुढच्या वेळेला असेच अनेक मुद्दे उपस्थित घेऊन आम्ही येतच राहू. धन्यवाद. नमस्कार.